काल परवा तो टीसी ते एका आपल्या मराठी माणसावर बोलताना म्हणतोय की मी मराठी माणसांना आमच्या इथे कामाला विमाला घेणार नाही। हा टीसी या भैया बाहेरनं आलेला, हा आपल्या इथे येऊन आपल्या पोरांना सांगतोय, फोनवर बोलतोय की मी यांना कुणाला कामाला घेणार नाही। दिला मनसेवाल्यांनी चोप दिला। ते मनसेवाले आहेत या असल्या गोष्टींना सारे फटकवायला तेच आहेत। आणि मराठी जर जिवंत कोणामुळे राहील ना तर माझं वैयक्तिक मत आहे की फक्त राज ठाकरे आणि मनसे मुळच जिवंत राहील, एवढं मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो। पण या साल्यांचा माज अजूनही जात नाही आणि इथून पुढे यांचा माज उतरवण्यासाठी मराठी माणसानं आता या सगळ्या गोष्टींमध्ये उतरायला हवं। बस झाला, आता बस झालं। हे बाहेर नेतात, कित्येक महिलावरून इथून नोकऱ्या घेतात, चांगला पैसा कमवतात, दादागिरी करतात। आम्ही मरतोय मोर्चांमध्ये, राजकारणामध्ये, फालतू आमची तरुण पोरं भरकटतायत कुठेही। आम्हाला कशाचं काही सैरसुतक नाहीये, पण अशा लोकांचा माज उतरवला पाहिजे आणि यांच्या जागा आपल्या मराठी पोरांनी घेतल्या पाहिजेत। आणि त्याच्यासाठी मराठी माणसांच्या मागे राहणारे राज ठाकरेंसारखी एखादा पक्ष असेल, त्यांचे तसे नेते असतील, हे आपल्याला मोठे करावे लागतील। आणि हीच लोक मराठीचा कानात ताट ठेवण्यासाठी चढतायत, याचा अभिमान आहे, मला अभिमान आहे। आणि राज साहेब जे करतायत ना ते नक्कीच सगळं योग्य असतं आणि मराठीसाठी ते नेहमी पुढेच असतात। त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टीचा बंदोबस्त ते नक्कीच करतील।